जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळुनसी केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होत पहा. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही स्वतः अनुभवत आहात. आपल्या मित्रांनाही याबद्दल सांगा. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच व्हिडिओ तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध राहतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल आपण स्वतः तर पाहणार आहात, त्याचबरोबर आपले पालक, मित्र, नातेवाईक, शिक्षक हेही पाहणार आहेत. त्याचीही लिंक तुम्हाला मी देणार आहे. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत पहा. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन दररोजचे दररोज मिळत राहील. सकाळ संध्याकाळ ज्या तासिका असतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळेल. त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वच त्याचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करणं खूप गरजेचं. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये 5वी नवोदय आणि शिष्यवृत्तीसाठी आम्ही क्लासेसची विचारणा केली असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड 200 ते 250 व्हिडिओची बॅच फक्त 5,000 पर्यंत व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच वर्षभरात 200 ते 250 लाईव्ह तासिका होतात. त्या 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. पहा, आम्ही यावर मात करण्यासाठी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री शिकवत आहोत. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. भाषा विषयाच्या अभ्यासासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो, ते केलंच पाहिजे. त्यामध्ये आपल्याला 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास करायला मिळतो. तेवढाच अभ्यास आपल्याला पुरेसा नाही त्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. तरी 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या तासिकेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही नम्र विनंती. चला, मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 158 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 158 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. फक्त सूचना एवढीच आहे, तुम्हाला सराव टेस्टच्या लिंक रोज टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप वरती पाठवल्या जात आहेत. त्या दररोजच्या दररोज सोडवताना जोपर्यंत आपल्याला त्या टेस्ट मध्ये पैकीचे पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट वारंवार सोडवा. जर आपल्याला पैकीचे पैकी गुण येथे मिळायला लागले तर आपल्याला जवाहर नवोदयच्या पेपर मध्येही आपल्याला भाषा विषयाचे 25 गुण मिळणार आहेत, याची मी तुम्हाला खात्री देतो. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 158 तुमच्यासाठी स्क्रीनवर शेअर केला आहे. उतारा थोडा मोठा आहे, परंतु त्यावरील प्रश्न अगदी सोपे. आधीच्या उतार्यामध्ये जसे पैकीचे पैकी गुण घेतले तसेच याही उतार्यात तुम्हाला पैकीचे पैकी गुण घ्यायचे आहेत. चला, उतारा तुमच्या स्क्रीनवर 1 मिनिटाचा अवधी देतो. त्या 1 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचाल अशी अपेक्षा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
सार्थक खटके, कृष्णा खाडे, सार्थक सानप, अक्षता सानप, ऐश्वर्या भवर, सृष्टी हॅलो, काय झालं? हा बोला. हा बोला ना. अहो तुम्ही एक 15-20 मिनिटांनी फोन करता का? लाईव्ह तास चालू आहे. अहो सगळ्यांना टाकलाय, तुम्ही उद्या भेटा, लाईव्ह तास चालू आहे. हा आलेला आहे तास बघा. चला उत्तरा क्रमांक 158. मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नाची योग्य उत्तर तुम्हाला देता येतील. सकाळी 10:11 ची वेळ, आकाश ढगाळलेले, ऑगस्टची 18 तारीख. या दिवशी मी एका जिल्ह्याची एक जिल्ह्याचा एक तालुक्यात होतो. त्या तालुक्यात तसा कमी पावसाचा प्रदेश. आज मात्र मी थक्क झालो होतो. सभोवर नजर फिरवली, सडकेने चाललो होतो. सारा प्रदेश पावसाने भिजलेला. शेताच्या प्रत्येक तुकड्यात बांधालगत पाणी साचलेले. सडकेच्या दोन्ही बाजूस पाण्याने तुडुंब भरलेली. वाटेत भेटणारा प्रत्येक ओढा निवखळ नवखळशः पाण्याने भरून वाहणारा. शेतातील कापूस, कांदा, बाजरी या पिकांना तजेला टवटवीत आलेले. रस्त्याच्या कडेला एक मेंढपाळ घोंगडी पांघरून त्यावरून पडलेले. अगदी आनंदात असलेले. गेल्या उन्हाळ्यात मेंढरे जगवण्यासाठी त्याने रोज 8 तास अपार कष्ट केली होती. लांबलचक कळकाने झाडाची पाला पाडून त्याने हात दुखले होते. शेतावरील माळावर त्याची मेंढरे चरत होती. त्यातील 2 कोकरे आनंदाने उड्या मारत होती. माळावर उगवलेले हिरवे गवत मुबलक होते. आज कोकरांना खाण्याचे वेळ नव्हते, बागडण्याचे वेळ होते. पहा, अशा प्रकारे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसातील या उत्तरात वर्णन केलेलं आहे. पहा, लेखकाने या उत्तरामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला कसं वातावरण असतं, ढगाळ वातावरण, अचानक पाऊस झाल्यानंतर त्याच्या पिकाला काय फायदा होतो आणि त्याबद्दल या उत्तरामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. पहा, प्रश्न 158 उत्तरावरील अगदी सोपे. ज्यांनी उत्तरा वाचलाय त्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रशांत, उमेर, अक्षता, प्रदीप, श्रेया, वैष्णवी, तुमचं खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील पहिला प्रश्न. प्रश्न पहिला, वरील वर्णन कोणत्या ऋतूतील आहे? अगदी सोपा प्रश्न. पहा, आपण नुसता उत्तर ऐकला असेल तरीही आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. वरील वर्णन कोणत्या ऋतूतील आहे? पर्याय ए उन्हाळा, पर्याय बी हिवाळा, पर्याय सी पावसाळा आणि पर्याय डी यापैकी नाही. पहा, कोणता ऋतू आहे या उत्तरामध्ये, ज्या ऋतूचं वर्णन लेखकाने केलेलं आहे. चला योग्य उत्तर टाईप करा. चला विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न, पहिलाच प्रश्न, अगदी सोपा प्रश्न तुमच्यासाठी. सार्थक खटके म्हणतोय पावसाळा, सी उत्तर देतोय. पाहू कोणाचं बरोबर येते, पाहू आपण. चला सर्वजणांनी उत्तर टाका. सृष्टीखंड सी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर. प्रश्न पहिला, वरील वर्णन कोणत्या ऋतूचे आहे? पहा, कृष्णा खाडे सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर. सर्वजण पावसाळा म्हणताय. खरंच पावसाळा आहे का काय, मला प्रश्न पडलाय. वैष्णवी सोनवणे सी उत्तर. आरती प्रीती प्रश्नाचं उत्तर टाका. उत्तर वाचून झाला, तुमचं अभिनंदन. आदित्य सानप सी उत्तर. चला, प्रदीप सी उत्तर. वरील वर्णन कोणत्या ऋतूचे आहे? योग्य उत्तर. चला सर्वांचंच अगदी योग्य उत्तर येत आहे. पहा, सी उत्तर, सर्वांचंच सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. वा कोणाचंही उत्तर चुकत नाही. अक्षता सानप सी उत्तर. पहा, मला सांगा बरं, पावसाळा तुम्ही कशावरून अनुभव घेतला की हा पावसाळा आहे? तर त्या शेत पाण्याने तुडुंब भरले होते.
सर्वत्र गवत उगले होते आणि त्यावरून आपल्याला जाणवतं पाऊस पडल्याशिवाय शेतामध्ये गवत उगत नाहीत. आरती प्रीती सोनल शी उत्तर, उमेर अभिनंदन तुझं शी उत्तर, श्रेया चौरे शी उत्तर, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं अगदी सगळ्यांचंच उत्तर शी उत्तर बरोबर. वरील वर्णन पावसाळा या ऋतूचे आहे शी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 158 मधील दुसरा प्रश्न, वरील वर्णन करणारा व्यक्ती थक्क का झाला? पहा, थक्क हा शब्द शोधा, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला उत्तर मिळून जाईल. पहा, उत्तरामध्ये थक्क जरी शब्द सापडला तरी तुम्हाला उत्तर सापडेल. वरील वर्णन करणारा व्यक्ती थक्क का झाला? पर्याय ए भरपूर पाऊस पाहून, पर्याय बी पाऊस नसलेला पाहून, पर्याय सी तो तालुका पाहून, पर्याय डी ढगाळलेला आकाश पाहून. पहा, तो व्यक्ती थक्क झाला. चला, पहिल्या प्रश्नाचं युवराज थोरवे सी उत्तर, अभिनंदन युवराज. चला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक युवराज. दुसरा प्रश्न चालला आहे, वरील वर्णन करणारा व्यक्ती थक्क झाला, काय कारण असेल तो थक्क होण्याचं, जेणेकरून तो थक्क झाला? वैष्णवी सोनवणे हे उत्तर देते, भरपूर पाऊस पाहून तो थक्क झाला असं वैष्णवीचं म्हणणं आहे. सार्थक फक्त प्रश्न क्रमांक टाकलाय, उत्तर टाकलं नाही. सार्थक कटके, गडबड केलीस का? परत टाईप कर. आदित्य सानप हे उत्तर सर्वात आधी उत्तर दिले पहा आदित्यने आज. अभिनंदन आदित्य, खूप मजल मारलीस तू आज, सगळ्यात आधी उत्तर तुझं, खूप छान. सार्थक खटके हे उत्तर, वैष्णवी सोनवणे हे उत्तर, कृष्णा खाडे हे उत्तर, प्रशांत सानप हे उत्तर. पहा, उत्तर आधी किंवा शेवट याचं काही जास्त महत्व नाही, मला योग्य उत्तर ज्याचं येईल त्याचं खरं महत्व आहे. म्हणजे तुम्ही चुकत नाहीत, मी शिकवतोय ते बरोबर आहे, तुम्हाला समजतंय याचं लक्षण म्हणजे तुमचे योग्य उत्तर टाईप करणं. प्रदीप सानप हे उत्तर, सृष्टी गंडाळ हे उत्तर, यशस्वी भवर हे उत्तर, आरती प्रीती सोनल हे उत्तर, अनुष्का थोरवे हे उत्तर, अक्षता सानप हे उत्तर. अभिनंदन अक्षता, खूप छान. चला, सर्वच विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलं आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. हुमेर अत्तार हे उत्तर, हुमेर अभिनंदन. असाच अभ्यास कर हुमेर. आपल्या राहिलेल्या आकृत्यावर जोर दे थोडा, उद्यापर्यंत बऱ्याचशा कंप्लीट होत्या झोपायच्या आधी अशी तुझ्याकडून अपेक्षा. चला, प्रश्न दुसरा, वरील वर्णन करणारा व्यक्ती थक्क का झाला याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए भरपूर पाऊस पाहून तो व्यक्ती थक्क झाला. हे उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं विद्यार्थी मित्रांनो अगदी योग्य उत्तर. तुमच्यासाठी 158 उत्तरावरील तिसरा प्रश्न, त्या तालुक्यात कोणते पीक येथे सांगितले आहे? पहा, लेखक ज्या तालुक्याचं वर्णन करत आहेत त्या तालुक्यामध्ये कोणते पिकं येतात? पहा, त्या पिकाची ओळ क्रमांक मी तुम्हाला सांगतो, वरून 6 नंबरची ओळ आणि खालून जर पाहिलं तर खालून पण 6 नंबरची ओळ जर तुम्ही वाचली, वरून पहा किंवा खालून पहा, तुम्हाला त्या पिकाच्या नावाचा उल्लेख शोधता येईल. पहा, प्रश्न तिसरा, त्या तालुक्यातील कोणती पिके येथे सांगितली आहेत? पर्याय ऊस, हळद, आले, पर्याय बी बाजरी, कांदा, कापूस, पर्याय सी ज्वारी, तांदूळ, गहू, पर्याय डी भुईमुग, पावटा, मका. पहा, योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत सानप बी उत्तर देतोय पहा, वैष्णवी सोनवणे बी उत्तर. पाहू कोणाचं बरोबर येतंय कोणाचं चुकतंय पाहू आपण. प्रश्न तिसरा, तालुक्यात कोणते पिकं येत असतील पहा. यशस्वी भवर पण बी उत्तर देते, कांदा, बाजरी, कांदा, कापूस. पाहू आपण त्या तालुक्यामध्ये लेखकाने ज्या तालुक्याच्या पावसाचं वर्णन केलं आहे त्या तालुक्याचं नाव आपल्याला इथं सांगितलं गेलेलं नाही, परंतु त्या तालुक्यात कोणते पिकं घेतली जातात त्याचं वर्णन मात्र या उत्तरामध्ये आलेलं आहे. त्यामुळे त्याचं योग्य उत्तर टाईप करणं आपलं आद्य कर्तव्य. प्रशांत 6वी बोळ म्हणतोय, अभिनंदन प्रशांत. सार्थक कटके बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, आरती प्रीती सोनल बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर, अक्षता अनुष्का थोरवे बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, हुमेर अत्तार बी उत्तर. अभिनंदन हुमेर. सर्वांचंच उत्तर बरोबर येत आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकत नाही. तुमचं अगदी उत्तर. पहा, शेतातील कापूस, कांदा, बाजरी या पिकांनी ताजे तजेल टवटवीत आलेले
या वाक्यावरून आपल्याला समजतं की तिथं कापूस, कांदा, बाजरी उतार्यामध्ये फक्त यांनी बाजरी आधी घेतलंय आणि कांदा आणि कापूस मागे घेतलंय. म्हणजे क्रम जरी मागे पुढे झाला असला तरी हेच तीन पिकं त्या तालुक्यामधले घेतले जातात. सर्वांचं अभिनंदन. जे उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न चौथा, मेंढपाळाने उन्हाळ्यात कोणते कष्ट घेतले? प्रश्न चौथा, मेंढपाळांनी उन्हाळ्यात कोणते कष्ट घेतले? पहा, पर्याय लोकर कापणे म्हणजे मेंढराच्या अंगावरील केस कापण्याचा त्यांनी कष्ट घेतला. पर्याय बी मेंढ्या राखणे, त्यांनी मेंढ्या सांभाळण्याचा कष्ट घेतलं. पर्याय सी झाडपाला पाडणे म्हणजे उंच उंच झाडाचा आडकी त्याने किंवा त्याच्या काठीने झाडाचा पाला पाडून मेंढराला खाऊ घातला. पर्याय सी म्हणतोय. आणि पर्याय डी घोंगड्या विणणे, त्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फक्त लोकरीच्या पासून त्याने घोंगड्या विणण्याचं कष्ट घेतलं. पहा, योग्य उत्तर टाईप करा. मेंढपाळाने म्हणजे मेंढ्या सांभाळणाऱ्या धनगराने उन्हाळ्यामध्ये कोणत्या गोष्टीचं कष्ट घेतलं होतं? पहा, पाऊस येण्याच्या आधीचा ऋतू म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये त्याने मेंढर जगवण्यासाठी काही कष्ट घेतले होते. पहा, त्याने कोणतं कष्ट घेतलं होतं? प्रशांत सी उत्तर देतोय. पहा, प्रशांत, बघू आपण कोणाचं उत्तर येतोय. आरती प्रीती सोनल, ओळख क्रमांक सांगताय 6, अभिनंदन. पहा, आरती प्रीती सोनल अगदी योग्य उत्तर शोधलं तुम्ही. अभिनंदन तुमचं. 6वी ओळ म्हणताय तुम्ही. कोणत्या प्रश्नाची? आधीच्या प्रश्नाची म्हणताय का? चला, तुमचं अभिनंदन. चला आत्ताच्या प्रश्नावरती बोला. आधीच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तुमचं. प्रशांत सानप खालून 4थी ओळ म्हणतोय. पहा, खालून 4थी ओळ वाचा. गेल्या उन्हाळ्यात मेंढर जगवण्यासाठी त्याने रोज 8 तास अपार कष्ट घेतले. लांब लचक कळकाने झाडाचा पाला पाडून त्याचे हात दुखत होते. पहा, याचं योग्य उत्तर येतं प्रशांतला सापडलं आहे. अभिनंदन प्रशांत. सार्थक कटके सी उत्तर. सृष्टी गंगा बी उत्तर देते. पहा, मेंढ्या राखणे. पाहू आपण कोणाचं उत्तर बरोबर येते. यशस्वी भवर बी उत्तर. कृष्णा खाडे सी उत्तर. अक्षरा सानप बी उत्तर. आरती प्रीती सोनल सी उत्तर. सार्थक सानप सी उत्तर. अशोक आदित्य सानप सी उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बी आणि सी मध्ये कन्फ्युज झालात, परंतु याचं योग्य उत्तर आहे उन्हाळ्यामध्ये त्यांनी कष्ट घेतलं होतं. मेंढ्या राखणं हे कष्टाचं काम नव्हतं, तर त्या मेंढ्यांना खाऊ घालण्यासाठी जो पाला पाडावा लागणार होता झाडाचा उंचीवरून, ते खरं कष्टाचं काम होतं. नंदन सी उत्तर. अभिनंदन नंदन. आजपासून नवीन तासिका जॉईन केली तू, तुझं अभिनंदन, स्वागत आमच्या तासिकेमध्ये तुझं. चला, पर्याय प्रश्न चौथा, मेंढपाळाने उन्हाळ्यात कोणते कष्ट घेतले? पहा, योग्य उत्तर पर्याय सी. अक्षता सानप सी उत्तर. वैष्णवी सोनवणे सी उत्तर. तुमचंही अभिनंदन. खूप छान. झाड पाला पाडण्याचे कष्ट त्याने घेतलं, त्यामुळे त्याचे मेंढर उन्हाळ्यामध्ये जिवंत राहिले. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी बी उत्तर दिलं होतं त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही टेस्ट सोडवा, उतारा वाचा, परत त्या प्रश्नाकडे बघा, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर कसं चुकलं तुमच्या लक्षात येईल आणि परीक्षेत अशी चूक होणार नाही. उमेर अत्तार चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर. अभिनंदन उमेर, खूप छान. उशिरा का होईना पण बरोबर चुकलं उत्तर. उमेर बी उत्तर चुकलंय तुझं, सॉरी. सी उत्तर बरोबर आहे उमेर. काळजीपूर्वक वाच, काळजीपूर्वक उत्तर टाक. चला, तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न स्क्रीनवरती. मेंढ्यांच्या कोकरांना कशाचे वेड होते? त्याला मेंढ्यांचे कोकर जेव्हा माळावरती हिरवगार गवत उगलं त्यावेळेस त्यांना एक वेड लागलं होतं. पहा, ते कोणतं वेड लागलं होतं? आपल्याला जसं अभ्यासाचं वेड लागलंय, आपण सुट्टीच्या काळातही आपण अभ्यास करतोय, लाईव्ह तासिका करतोय, तसं त्या कोकरांना पावसाळा आल्यानंतर काही गोष्टीचं वेड लागलं होतं. ते कोणतं? पहा, चारा शोधण्याचं. पर्याय बी गवत खाण्याचं. पर्याय सी झाडाखाली बसण्याचं. आणि पर्याय डी बागडण्याचं. बागडणे म्हणजे उड्या मारणे, इकडून तिकडं फिरणे. अगदी श्रेया चौरे खालून 4थ्या आणि 5व्या ओळीत म्हणताय. श्रेया, आपला 5वा प्रश्न चाललाय, त्याच्याबद्दल बोला. तुम्ही कदाचित लाईव्ह ताशी केला नसताना पाठीमागे पडला असेल तर लाईव्ह या, जेणेकरून योग्य उत्तर द्याल.
वैष्णवी बी उत्तर देते गवत खाण्याचं. वैष्णवी काळजीपूर्वक वाच, शेवटची ओळ वाचली तर तुला लक्षात येऊन जाईल. वैष्णवी लास्ट लाईन म्हणते आणि बी उत्तर देते, तुम्हाला कन्फ्युज करते कदाचित वैष्णवी, त्यामुळे आरती प्रीती सानमने वैष्णवीचं बघून ब टाकलं. दुसऱ्याचं बघून टाकू नका, लोक तुम्हाला गंडवतात, तुम्ही गंडतात. प्रशांत सानप बी उत्तर. आदित्य सानप प्रश्न क्रमांक टाकलाय, उत्तर कुठं टाकलंय, प्रश्न 5वा म्हणलाय फक्त. प्रशांतने ओळ क्रमांक सांगितली बा, प्रशांतचं अभिनंदन. सृष्टी गंडाळ डी उत्तर. यशश्री भवर डी उत्तर. सृष्टी शेवटची ओळ मध्ये अभिनंदन सृष्टी तुझं. कृष्णा खाडे डी उत्तर. अनुष्का तोरवे डी उत्तर. सार्थक कटके डी. श्रेया चौरे डी. श्रेया चौरे डी दाबायचे का बी दाबायचंय बघ श्रेया, तू बी टाकलंयस. गवत खाण्याचं वेळ होतं त्यांना. श्रेया काळजीपूर्वक बघ. यशस्वी भवर लास्ट लाईन मध्ये अभिनंदन यशस्वी. सार्थक कटके 5 पैकी 5 डायरेक्ट अभिनंदन, छान. सार्थक सानप बी उत्तर. पा ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलंय त्यांचं चुकलं आहे. पा गवत खाण्याचं वेळ त्या कोकरांना नव्हतं, तर त्यांना बागडण्याचं वेळ होतं. पा शेवटची वळ उतार्याचा शेवटचा शब्द तुम्ही काळजीपूर्वक वाचला नाही. आदित्य सानप बी उत्तर. कृष्णा खाडे 5 पैकी 5 अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ज्यांचं डी उत्तर आहे बागडण्याचं त्यांचं योग्य उत्तर आहे. ज्यांनी बी उत्तर दिले गवत खाण्याचं ते उत्तर चुकीचं आहे. चला, चुकलं असेल तर दुरुस्त करा. इथं दुरुस्त करायला संधी आहे, परीक्षेमध्ये दुरुस्त करायला संधी नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे उत्तर क्रमांक 158 आपण इथे पूर्ण करत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपवरती अद्याप जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह शिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलला शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या ताशी. चला, आपल्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, दररोजच्या प्रमाणे ठरलेल्या ठिकाणी सकाळी 10 वाजता सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेले जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणारे प्रज्ञा किंवा निकिता प्रकाशन किंवा नवनीत प्रकाशनचे जे पुस्तक आहेत ते पुस्तक, तुम्हाला दिलेले पेपर, पेन, पॅड, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली घेऊन उपस्थित राहा. मी वेळेत येण्याचा प्रयत्न करेन. आपण वेळेत जाऊ आणि अभ्यास करू. चला, आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी 10 पैकी 10 घेतले टाकताय. प्रशांत सानप 10 पैकी 10, कृष्णा खाडे 10 पैकी 10, सार्थक सानप 10 पैकी 10, कृष्णा खाडे 10 पैकी 10, श्रेया चौरे 5व्या प्रश्नाचं डी उत्तर देत आहे. अभिनंदन श्रेया, तुझं उत्तर बरोबर आहे. सृष्टी गंडाळ गुड नाईट मध्ये. थँक्यू सृष्टी. झोपू आपण, उठू उद्या सकाळी आणि लाईव्ह तास शिकायला सुरुवात करू. आपल्या झोपण्याच्या आधी आकृत्या पूर्ण नसतील तर काळजीपूर्वक आकृत्याकडे लक्ष द्या. आदित्य सानप गुड नाईट. थँक्यू. चला, सर्वांना शुभरात्री. चला, परत एकदा ऐश्वर्या खटकेला वाढदिवसाच्या आजच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून, सर्वांकडून. ऐश्वर्या तासाला आज नव्हती तरी पण तिला सर्वांकडून शुभेच्छा. कदाचित तिचा मोबाईल चार्जिंग नसेल, नेट संपला असेल. चला, थँक्यू सो मच. गुड नाईट. भेटू उद्या सकाळी. सी यू टुमारो.